नमस्कार, कशात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. आणि आज एक तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आमच्या ठाणे शहरातील वागळे विभागातील एक महिला रिक्षा चालक आहे. त्यांचं नाव आहे प्राचिती देसाई. त्यांची एक रिक्षा आहे आबोली कलरची. ती रात्री संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान त्यांनी कैलाशनगर इथे कच्चकुंडीजवळ पार्किंग केली असता सकाळी उठल्यानंतर त्यांच्या निदर्शनात हे आलं की ती रिक्षा तिथं नाही आहे. त्यांनी चौकशी केली, सगळ्यांना निरोप वगैरे दिले, ग्रुपवर वगैरे टाकलं, व्हॉट्सअप सगळ्या ही रिक्षामध्ये चोरली गेलेली आहे. तर कृपया करून त्यांची ही रिक्षा कैलाशनगर वागळे स्टेट इथून रात्री त्यांनी लावली होती. सकाळ त्यांना माहिती पडला रिक्षा नाही आहे, तर ही रिक्षा चोरीला गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि रिक्षा तिथं कोणाला सापडली तर कृपया करून वरती येणाऱ्या स्क्रीनवर येणाऱ्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा. वागळे स्टँड एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचे नंबर आहेत, त्याच्यावरती मेसेज केलं तरी चालेल. पर्सनल देसाई मॅडमचा मी नंबर देतो आहे स्क्रीनवरती, त्याच्यावरती फोन करा. त्यानंतर माझा यूट्यूब चॅनल आहे MH04BSA. या चॅनलवरती जाऊन तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, मेसेज करू शकता. त्यानंतर माझी इंस्टाग्राम आय डी आहे, ती पण तुमच्या स्क्रीनवरती येत आहे. त्या स्क्रीनवरती जाऊन त्या ईमेल आहे माझ्या ID इंस्टाग्रामच्या ID कमेंटमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाका. काही गाडी दिसली असेल तर लगेच तुम्ही त्या कळवावे. कृपया करून आपण छोटे छोटे व्हिडिओ सामाजिक कार्यक्रम लोकांच्या हितासाठी बनवत असतो. या व्हिडिओ मार्फत आपण कोणाचंही होणाऱ्या अडचणीला होणारे त्रास लोकांपर्यंत एक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर कृपया करून या ताईची रिक्षा एक महिला चालक आहे आणि यांची रिक्षा ही आबोली कलरची आहे. त्याच्या फ्रंट काचेवरती लाल अक्षरामध्ये हमसफर लिहिलेलं आहे. ही रिक्षा कोणाला आढळली, कोणाला दिसली तर कृपया करून त्यांनी त्वरित स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा. त्यांना असं वाटत असेल की ही रिक्षा आम्ही पाहिली इथे, पण ज्यांनी चोरून आणले किंवा चोरली त्यांना आम्ही ओळखतो, तर त्या कृपया करून आम्ही त्यांचं नाव गुपित ठेवू आणि ही रिक्षा त्वरित त्या ताईंना मिळवून देऊ. कारण एका रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकाचं पोट त्या रिक्षावरती चालत असतं आणि त्याची रोजीरोटी आज कुठेतरी हरवलेली आहे, मग ते चोरून नेलेली आहे. तर कृपया त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करूया. कारण आपण एक दक्ष नागरिक, एक आदर्श रिक्षावाला म्हणून, एक दक्ष नागरिक म्हणून किंवा आपण ठाणे शहरातला एक ठाणेकर म्हणून त्यांना हे सहकार्य करूया आणि त्यांची रिक्षा लवकरात लवकर त्यांना मिळून देण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करूया. कोण रिक्षा चालवणारा भाऊ आता चालत असताना रिक्षा त्यांना कुठं आढळली, कृपया करून त्यांनी संपर्क साधा. कोण बाईकवर फिरत असताना ही रिक्षा त्यांना कुठं आढळली, त्यांनी फटाशी या नंबरवर संपर्क साधा. कोण कारने असेल, कोणी बसने असेल, कोणी कुठेही प्रवास करत असताना वरती दिलेल्या स्क्रीनवरती असणाऱ्या रिक्षाचा नंबर आहे, त्या आबोली कलरची रिक्षा आहे, गाडीच्या काचेवर हमसफर. ती रिक्षा तुम्हाला आढळली, दिसलीस त्वरित त्यांनी संपर्क साधावा, जेणेकरून कोणाची रोजीरोटी जी हरवली आहे त्यांना परत मिळवून देऊ आणि त्यांना सहकार्य करू. चला, एक पाऊल प्रगतीकडे, एक पाऊल समाजाच्या दृष्टिकोनाने चांगल्या कामासाठी आपण वापरू आणि आपलं कर्तव्य समजू. कारण का आपण एक भारतातील नागरिक आहोत आणि आपण एकामेकांना मदत करणं, एकामेकाला सहकार्य करणं हे आपला अधिकार आहे, हे आपलं कर्तव्य समजून त्यांना मदत करूया. तर परत भेटूया पुढच्या ठिकाणी, पुढच्या वेळेस. तोपर्यंत सर्वांनी बघत राहा आपला लाडका चॅनल, त्याचं नाव आहे MH04BSA. सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर येणारे नवीन व्हिडिओ प्रत्येक टॉपिकवर असतात, अलग अलग विषयावरती असतात. ते सगळे तुम्हाला तुमच्या ऑल नोटिफिकेशन तुम्ही दाबल्यानंतर, घंटी बेल ऐकून दाबल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर कृपया करून सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला, परत एकदा तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो की जी महिला आहे ती एक महिला रिक्षा चालक आहे आणि त्यांची जी रिक्षा आहे ती चोरीला गेलेली आहे. कृपया करून त्यांना कोणाला दिसली, आढळली तर त्वरित तिने संपर्क साधा. गाडीच्या काचेवर लिहिलेलं आहे हमसफर, गाडीचा नंबर स्क्रीनवर दिसत आहे, गाडीचा फोटो स्क्रीनवर दिसत आहे. कृपया करून त्यांना सहकार्य करा. जे नंबरवरती आहेत प्रत्येक नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, फोन करू शकता, मेसेज करू शकता. तोपर्यंत सर्वांनी आपले कर्तव्य समजून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय भारत, जय सर. आपल्याला संपर्क करतील. तर तुमचा मोबाईल नंबर मी टाकलाय, माझा नंबर टाकला आणि नंबर टाकले. कोणाला गाडी दिसली तर आम्हाला कळवा.
ओळखून पैसे टाकले बरोबर काय होते ते ठीक आहे, चालेल चालेल. हा, ओके चालेल ना काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला अडचण नाही ना काय मला अडचणीचा का प्रश्न आहे. मी फक्त कुठे भेटलेच नाही, त्यांना भेटले अचानक पण काय करणार. ग्रुपवर टाकायचं काय, तिथं कोणाला जाणार नाही तो, पोलिसांना नाही जाणार तो. नाही ग्रुप मी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ मध्ये गाडी नंबर गाडीचा फोटो आणि ही गाडी तुम्ही हा. चोरी केली कोणाला भेटली असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क झाला आता पूर्ण व्हिडिओ हो, तयार चालेल केला ना, आता मी चालेल. हा